ही कथा आहे कोकणातील ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिराची। कोकणात ज्यांचा छबिनोत्सव प्रसिद्ध आहे असे महाड नगरीचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या मंदिराची ही कहाणी। छत्रपती शिवरायांचा तो काळ सन 1674 ते 75 हे ते वर्ष। छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नुकताच झाला होता। छत्रपती सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले आणि अवघे मराठी मन अभिमानाने उचंबळून आले होते। या काळात घडलेल्या एका घटनेचा संबंध थेट श्री वीरेश्वर मंदिराशी आहे आणि तसा उल्लेख ऐतिहासिक बखरीत देखील आहे। छत्रपती शिवराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आसनस्थ झाले ते भव्य दिव्य सिंहासन घडवले होते शिवरायांचे विश्वासू रामजी चित्रे देवळेकर यांनी। त्यांना मदत झाली पाचाड भूमीतील कारागीर सोनारांची। हे सिंहासन घडवताना त्यावेळी चित्रे यांनी सोन्याचा अपहार केला असावा असा लोकप्रवाद प्रचलित झाला होता। चित्रे यांची या लोकप्रवादातून सुटका व्हावी यासाठी छत्रपती शिवरायांनी एक दिव्य घडवून आणले। ते दिव्य होते उकळत्या तेलात हात घालून तेलात टाकलेला सुवर्ण होंड बाहेर काढणे। चित्रे यांनी उघड्या हाताने ते सुवर्ण होंड बाहेर काढले आणि दिव्य पार पडले। त्यामुळे चित्रे दोषमुक्त ठरले आणि हे दिव्य घडले ते महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांना साक्ष ठेवून। तर असे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज। शिवकाळात येथे शपथा न्यायनिवाडे देखील होत असत। त्यातीलच एक निवाडा पोलादपूरचे श्री शिवछत्रपतींचे विश्वासू म्हणून मानले जाणारे रामजी चित्रे देवळेकर यांचा उकळत्या तेलात हात घालून होंड बाहेर काढल्याचा आहे। श्री वीरेश्वराचे मंदिर आणि त्याजवळील मेघडंबरी यांचे काम पेशवाईच्या मध्यकाळी महाडचे वतनदार यशवंत महादेव पोतनीस यांच्या काळात झालेले आहे। या बांधकामासाठी लागणारा दगड मंदिरासमोरील जागेतूनच काढला असून त्या ठिकाणी तळ्याचं काम करण्यात आलं आहे। कर्नाटकातील प्रांतातील पाथरवटांनी आपली सारी कला जीव ओतून केलेली आजही आपणास पाहायला मिळते। देवळात प्रवेश करतेवेळी समोर नंदी दिसतो। मुख्य दरवाजा दगडात कोरलेला असून समपातळीत आहे। या ठिकाणी दसरा, दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा असे उत्सव साजरे होतात। यावेळी मोठी गर्दी होते। या विविध उत्सवासाठी सरकारातून खर्चासाठी पैसा दिला जात असल्याच्याही नोंदी पाहायला मिळतात। महाशिवरात्रीच्या वेळी आई जाखमाता गावदेवीचे श्री वीरेश्वर मंदिरात प्रस्थान झाल्यावर रात्रीचे शोभेचे दारुकाम होत असे। हे रम्य दृश्य पाहण्यासाठी सारा गाव देवळाकडे आजही धाव घेतो। शिवकाळात हे देऊळ आजच्या स्वरूपात बांधलेले नव्हते। त्यावेळी महाड शहराची वस्ती हल्लीच्या कोट भागात होती आणि त्यावेळी आजूबाजूचा भाग पूर्ण जंगलमय होता। त्या काळी वीरेश्वराची स्वयंभू पिंड ही एका जाळीत बसलेली होती। तेथे लोक जाऊन त्याची भक्ती आणि पूजा करत। शिवकाळात या देवस्थानावर देऊळ बांधले गेले नाही कारण तेव्हा या महाड पोलादपूर भागावर जंजिरेकर सिद्धी आणि विजापूरकर यांच्या नेहमीच स्वाऱ्या होत। यामुळे देऊळ बांधले तर देवळास हानी पोहोचेल या समजुतीने देवळाची रचना झाली नसावी। शिवरात्रीच्या रात्री श्री वीरेश्वराची महापूजा बांधून दुसऱ्या दिवशी दुपारी महानैवेद्य अर्पिला जातो। त्यावेळी गाभाऱ्याची सारे दारे बंद करून आत कोणालाही जाता येत नाही। दरम्यान ब्राह्मण भोजन केले जाते। ते जेवल्यानंतर काही वेळाने सर्व सक्षम दरवाजा उघडतात तेव्हा देवापुढे नैवेद्याच्या भातावर पंजा उठलेला अगर लाडू फुटलेला आढळून येतो। हा चमत्कार आजही पाहण्यास मिळतो असे भाविक सांगतात। यावेळी देव जेवतात हे पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिराची दारं उघडल्यानंतर देव जेवतात हे अनेकांनी अनुभवलं आहे। देवांना बसायला ठेवलेला पाट सरकलेला तसेच भात आणि शिरा यावर बोटांचे ठसे उमटलेले अनेक भाविकांनी अनुभवले आहे। दरम्यान आजही ही प्रथा आणि ही परंपरा महाडमधील स्वयंभू अशा श्री वीरेश्वर मंदिरात पाहायला मिळते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।